काही घ्यायचे असतात, स्पर्धा घ्यायची असतात. त्याच्या अनुषंगानं तुमचं जे काही उद्बोधन पहिले झालेले त्याच्या अनुषंगानं हा एक त्यातला पार्ट. त्या पार्टमध्ये आपल्याला वाद स्पर्धा घ्यायची. त्यासाठी एक विषय आपण ठरवला आहे. तो आधुनिक एकदम करंट विषय, तो विषय की AI चे फायदे आणि तोटे. तर याचा फक्त नियम समजून घ्या की या डाव्या बाजूला एक गट आहे आणि उजव्या बाजूला एक गट आहे. तर विषय कॉमन आहे गटासाठी. तर एका गटाने काय करायचं, AI चे फायदे सांगायचे. हा जो गट आहे हा गट AI चे फायद्यावर डिबेट करेल आणि हा जो गट आहे हा AI च्या तोट्यावर डिबेट करेल. इथं हे सगळं सांगत असताना तुम्हाला काय करायचं, फक्त एकमेकाचा जो काही मुद्दा असेल त्या मुद्द्यावर तुम्हाला फक्त आक्षेप द्यायचा आहे आणि तो मुद्दा तुमचा मुद्दा कसा बरोबर आहे ज्या त्या गटाने आपल्या गटाचं मत होतं सांगायचे, आपल्या गटाचं माध्यमातून त्याचे जे काही फायदे असतील त्यांनी ते समजावून द्यायचे. उदाहरणार्थ हा गट सांगेल की त्याचे तोटे सांगेल, माझ्या उजव्या हाताचा गट तोटे सांगेल आणि हे फायद्याचं कसं आहे हा डाव्या हाताचा गट सांगेल. हे सांगितल्यानंतर त्याच्यावर एक शेवटी आपण तिथे कन्क्लुजन करणार आहे की बाबा नेमकं AI चांगलं आहे का वाईट आहे, आणि त्याच्यावर शेवटी मग त्याच्यावर शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण ती चर्चा संपवणार आहे. एक 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. कोणता तरी एक गट विजयी होईल, एक गट पराभूत होईल. ते इथं बसल्यानंतर ठरवलं की कुणाचं म्हणणं बरोबर आहे, फायदे आणि तोटे. तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ते सुरू करायचे. 10 मिनिटामध्ये फायदे आणि तोटे याच्यावर तुम्हाला बिनधास्तपणे चर्चा करायची. चर्चा एवढी पण तुम्हाला न्यायची नाही की त्याच्यावर काही होईल. फक्त इथं आपल्याला आपलं मत मांडायचं आणि समोरच्या याने त्याचं मत फक्त तिथं मत खोडायचं. ठीक आहे, मी पहिला संधी देतो. ह्या माझ्या डाव्या बाजूचा जो गट आहे, गट क्रमांक अ आपण त्याला म्हणू किंवा ए म्हणू आणि हा बी म्हणू. तर ए ठिकाणी जो गट आहे त्यांनी AI चे फायदे काय त्याच्यावर चर्चा करायची. बरं म्हणून सांगा AI चे फायदे काय आहेत. AI मुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा झाला आणि आपल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती म्हणता येईल. म्हणजे आपल्याला जे ज्ञान आवश्यक होतं किंवा जे ज्ञान सपोज मला एखादी माहिती थोडीशी हवी आहे तर मी जर AI सर्च केली तर ती मी विदिन काही सेकंडमध्ये उपलब्ध होते. हा एक फायदा आहे. तुम्हाला असं म्हणायचं की वेळ वाचतो आणि वेळ वाचल्यामुळे नवीन सगळं जग त्याच्याशी जोडले, ते तुमचं म्हणणं. तुमचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं की ते चांगलं बचत झाली तरी पण आळशीपणा वाढत चालतो. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड राहिलं, करत नाही. आता हे तुम्ही मला न सांगता तुम्ही तुमच्यात आम्ही फक्त परीक्षण करतो की कोणता गट ऍक्टिव्ह आहे आणि कोणता गट हे. AI 24 तास काम करू शकतं आणि वेळ आणि म्हणजे त्याची पण बचत होते, मेहनत पण कमी लागते त्याच्यामध्ये. माणसाकडे वेळ कमी आणि काम जास्त आहे. कमी वेळेत आपल्याला काम पूर्ण करायचे असते. एक्सपिरियन्स काम शकतो ना आपण याच्यामध्ये. तर एक्सपिरियन्स सांगायचं तर शाळेसारख्या ठिकाणी आपण सगळेजण काम करतोय. शाळेमध्ये भरपूर सारा डेटा, लेसन नोट असतात, लेसन प्लॅन काढायचा, आपल्याला नोट प्लॅन काढायचे. तर हे आता जे आपण म्हणतो की वर्षानुवर्ष 30-30 परंपरा चाललेली लेखी काढायचे जी कामं आहेत ते आपण जे आहे की जी काही म्हणजे ॲप्स आहेत किंवा जे काही आपले तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून ChatGPTसाठी आपण नेहमी रोजच्या जीवनामध्ये आता ते वापरायला लागले आणि ChatGPT सारख्या गोष्टी आहेत. त्यानंतर अजून बरेचसे सारे शिक्षण क्षेत्रामध्ये जे ॲप्स आहेत AIचा वापर करून आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं जे काही वेळ आहे आणि तो पण वाचणार आहे आणि आपल्याला जसं हवं आहे तसं ते आपल्याला म्हणजे ChatGPTचं उदाहरण देऊ शकतो की आपल्याला त्यांना जसं हवं आहे की आपल्याला तसं देऊ शकतात अगदी कमी कालावधीमध्ये आणि पटकन आपण ते आपला वेळ जो आहे तो तेवढा तो वाचवू शकतो आणि तो दुसऱ्या कामासाठी आपण आपला वापरू शकतो. अचूकता पण त्याच्यामध्ये येते आणि त्याचबरोबर म्हणजे तंत्रज्ञानाशी पण जोडलं जातं आहे आपण. आणि अजून आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण आपल्याला मुलांना जर यायचं असलं काही इंटरॅक्टिव्ह करायचं. तुमचं म्हणणं आहे वेळ वाचतोय, ते खूप ऍक्टिव्ह आहे, ते खूप झालंच पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का ते? त्यांनी जसं सांगितलं की त्याचा वेळ वाचतो पण त्याच्यात डेटा चोरी होण्याची पण खूप भीती असते ना. ठीक आहे, तुम्ही मानवासारखं नैसर्गिकरित्या काम नाही करत म्हणजे मानव जे करेल तेच ते करतं. त्याच्यामध्ये डेटा चोरी होण्याची भीती जास्त असते. त्याच्यामध्ये कसं डेटा चोरी होण्याची भीती कितपत माहिती त्यांना देतोय म्हणजे ते कसं आहे की आपण जी माहिती पुरवणार आहे त्यावर ते प्रोसेस करणार. मग आपण त्यांना आपली पर्सनल माहिती कितपत देतोय हे पण म्हणजे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तो काळजी जर घेतली तर माझे तुम्ही म्हणताय की डेटा चोरीला होऊ शकतो, परंतु मला असं वाटतं की जगात हात गेलेले आहे. मला वाटतं रशिया असेल, चीन असेल, जपान असेल, त्याच्यामध्ये हो मी सांगते तुम्हाला त्याच्याशी समर्थन सांगते की त्याच्याबरोबर जर आपण जातोय तर आज पण आपण विकसित देशाकडे जातोय बरोबर. तर मग ॲज कम्पॅरिझन आपण तेवढे प्रिकॉशन्स घेणारच आहोत. आपली टीम आहेत, आपली सायबर
जसं क्राईमच्या संदर्भात किंवा सायबर क्राईम असेल किंवा त्याच्या संदर्भात ती वर्क करते की एक्झॅक्टली कुठे तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा मग त्याच्यावरती ती वर्क करते मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की AI शिवाय पर्याय नाही. आपण सगळे प्रिकॉशन्स घेऊन जर केलं तर आपण डेफिनेटली पुढेच जाणार. आणि म्हणजे त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्रुटी तर असणार त्याचं म्हणणं आहे की AI पाहिजे म्हणजे पाहिजेच. मला ना काम चालणार नाही त्याचं म्हणणं. पण 100% तुम्ही म्हणू शकत नाही ना की AI 100% तुम्हाला खात्री देते की डेटा चोरी होणारच नाही. तुम्ही किती प्रिकॉशन घेतलं म्हणून आम्ही तरी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार पर्सेंटेज मध्ये आहेत की पण घेणार. रोडवरती चालताना ऍक्सिडेंट होणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. पण आपण जर तुम्ही आता खात्रीने सांगू शकत नाही की डेटा चोरी होणार का किती पण नाही सांगू शकत आणि पहिली कमी पडते असं मला वाटतं. मला असं वाटतं की सिक्युअर राहू शकतं आणि सगळे देश फॉलो करतात. डेटा ॲनालिसिस करायचा सगळ्या किचकट काम आहे ती सगळी AI व्यवस्थित एकदम सोपी होतात. आणि आपल्याला चार्ट फॉर्म पाहिजे, बार डायग्राम पाहिजे, कंपॅरेटिव्ह ग्राफ बरं मॅडम तुमचं ऐकून नका पटकन सांगा काय सांगायचं. पटकन सांगा. हे तुम्हाला पटकन सांगा का तुम्हाला मान्य नाही. तुमचं ऐकू नका सांगा प्लीज. निगेटिव्ह तुम्हाला सांगायचं काय आहे ते? काय म्हणणं आहे? शैक्षणिक संदर्भात आणि प्लस AI ने वेगवेगळे व्हिडिओ बनवता येतात, फोटो वगैरे मिसमॅच करता येतात. मग त्याचा काय लक्षात घ्या जी काही अंतर्भुक्त आहे ह्या गटातून दिसते तेवढी अंतर्भुक्त ह्या गटात दिसत नाही. नक्कीच होतो, डेफिनेटली होतो. म्हणून आम्ही काय करतो AI वापरताना बघतो की तुम्ही कोणत्या याच्यावरून ब्राउझर कोणतं वापरले, सर्च इंजिन कोणतं वापरले आणि त्याच्यावर तुम्ही जर आमच्या AI चोरला त्याच्यावर काही अश्लील व्हिडिओ बनवले तर आम्ही बघणार सायबर क्राईम मध्ये तुमचा रिपोर्ट करणार. येस या इथून आलं मग तुमची डेटा हिस्ट्री काढली आणि सर्व मोबाईल नंबर आणि तुमचा सगळा उदाहरणार्थ असं आहे की बघा मागच्या 15 वर्षापूर्वी एक अश्लील व्हिडिओ आला होता. फायदा असेल तुम्ही कदाचित नसेल पाहिला. त्याची डायरेक्ट डेली हंटा बातमी होती. एक अश्लील व्हिडिओ होता. एका मुलीचा एका मुलाचा व्हिडिओ होता. त्याच्यावर असं त्याच्यावर देण्यात आले की हा व्हिडिओ AI ने बनवलेला आहे म्हणून. पण ज्यावेळेस तो व्हिडिओ आपण बघतो मग तेव्हा असं वाटत नाही की त्या गोष्टी AI ने बनवल्या. किंवा असं पण होतं की तो व्हिडिओ त्यांनी ओरिजिनल व्हिडिओ होता. पण त्याला नंतर नाव दिले AI च्या नावाखाली ह्या गोष्टी होत आहेत असं ह्या गटाने बोललं पाहिजे. मला तो खूप अश्लील व्हिडिओ होता. मला वाटतं 19 वर्ष 100 मुलीचा व्हिडिओ होता आणि तो डायरेक्ट पब्लिश केला होता सगळ्यांनी. सर त्यासाठी पण काहीतरी कायद्याची तरतूद आहे की 18 वर्षाच्या कमी वया असलेल्या मुलांना ह्या गोष्टींना आणि पालकांनी सुद्धा त्याबद्दल काहीतरी त्या मुलांना आपण जे तंत्रज्ञान देतोय, मोबाईल देतोय किंवा लॅपटॉप देतोय, टॅब देतोय, त्यावेळेस पालकांनी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपला मुलगा त्यावर काय बघतोय, त्यानंतर तो कुठले त्याच्याकडे ॲप्स कुठले आहेत, तो त्याचा उपयोग काय करतोय हे सुद्धा पालकांनी पाहणे गरजेचं आहे. जरी AI नसेल तरी मोबाईलचे दुसरे पण ॲप आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूप होतात. म्हणजे फक्त AI मुळेच ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं असं काहीच नाही. ह्या गटाचं पार्ट जड आहे. ह्या गटाचं पार्ट एकदम क्लिअर. ह्या गट अजिबात त्या ह्याच्यावर त्यांना मान्य नाही. मग तुम्हाला पण मान्य आहे का की AI चे फायदे चांगले आहेत? AI जेवढं हे सोपं वाटतं तेवढं खर्चिक पण आहे की त्याच्यामध्ये खर्च पण जास्त आहे. तुम्ही अगदी बरोबर आहे मॅडम. तुम्ही बरोबर आहे की त्याच्यात फायदा मोठा पण आहे. सेम टू सेम असतात की लोक अजून लावली त्याच्या संदर्भात एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च होते आता एका दिवशी सॉफ्टवेअर आम्ही लॉन्च करतो. त्या सॉफ्टवेअरच्या अकॉर्डिंग जर तुम्ही त्यामध्ये पूर्ण डेटा कुठून आले काय सोर्सेस काय आले सगळं त्याच्यावर अवेलेबल होतं. आम्ही असे सॉफ्टवेअर आणलं आहे आलेलं आहे मॅडम यामध्ये मला सांगायचं पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस प्रतिक्रिया खूप दिवस जाणार. सॉफ्टवेअर अशी गोष्ट आहे की मॅडम तुम्ही डाउनलोड केलं
केल्यानंतर आपल्याला समजा परदेशामध्ये किंवा आपल्याकडे भारतामध्ये कसं कृषीप्रधान देश आहे, पण परदेशामध्ये जी वृद्ध जोडपी आहेत ती म्हणजे वृद्ध आहेत ती तिथे राहतात, एकटी राहत आहेत, तर त्यांच्याकडे जर बघितलं तर आपण असे एआयचे जे काही व्हॉइस असिस्टंट वगैरे आहेत, जी लोक बाहेर कामासाठी जात आहेत पण त्यांची घरी जी म्हातारी माणसं आहेत ते ठीक आहे बाबा, त्या लावण्याचं मग त्याच्यावर वास ठेवायचं काम हे आहे का? ते आपण असं. करू शकतो ते. म्हणजे त्याच्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ह्या गटाचं काय म्हणणं आहे? इकडचं काहीच बोलत नाही. हा गटचा आक्रमक होतो, हा गटचा आक्रमक होत नाही. याचा अर्थ तुम्ही असं म्हणतात की बेरोजगारी वाढलेली आहे यामुळे, पण असं काहीच नाहीये. बेरोजगारी वाढली त्याच्यामुळे त्याचा मुद्दा पडला. काय वाढलेली काही वस्तू वाढलेली असे स्किल नाही वाढली. असं नाही की ज्याच्याकडे स्किल आहे, तुम्ही जेव्हा skill शिकणार आहात त्याच्यावर तुम्हाला पेमेंट भेटतात आणि आपल्या मुलं बाहेर जाऊ शकतात. नाही झाले तुमच्याकडे स्किल नाही, तुमच्याकडे अपडेट होणं गरजेचं आहे. जर तुम्ही जुन्या गोष्टी धरून ठेवल्या आणि जर ते पुढे अपडेट स्वतःला नाही केलं तर मग तुम्ही बेरोजगार होणार आहे. बरोबर आहे. आपण शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञान शिकवण्याची खूप सारे कंपनी किंवा apps सुद्धा आहेत. म्हणजे माणूस जास्त विचारशक्ती कमी होईल. फक्त एकच विद्यार्थी बोलतो तुमची आक्रमकता कमी आहे. AI चांगला आहे पण त्याच्यावरती आपला कंट्रोल पण तेवढाच पाहिजे, म्हणजे नाही का त्याच्या मागे कंट्रोल पाहिजे आणि 100% फायदा मला काही खोटं नाही झालं पाहिजे. सपोज मी व्हॉट्सअप व्यवस्थित वापरत नसेल, मी कोणाला मेसेज केला तर मला अननोन मेसेज येणारच आहे, पण मी जर कंट्रोल ठेवला सेम AI आहे. तुम्ही जेवढा डेटा सुरक्षित ठेवणार तुम्ही म्हणजे फोटो अपलोड करू नका. तरी पण बऱ्याचशा लोकांनी ते फोटो अपलोड करतो म्हणजे तुम्ही स्वतःहून त्यांना देताय. ChatGPT किंवा कोणतेही ऍप जे आहे एआयचे ऍप जे आहे ते स्वतःहून असं म्हणत नाही की तुमचा म्हणजे एकंदरीत सगळी परिस्थिती बघता असं वाटतं की हा गट थोडासा मान्य करायला तयार आहे की फायदे जास्त आहे आणि तोटे थोडेसे कमी. तुमच्या वागण्यावरून तुमच्या डेबिटवरून असं दिसते की तुम्हाला जे काही फायदे आणि तोटे आपण सांगतोय की AI वापरलं पाहिजे ना नको. कदाचित ह्या गटाकडे बघून असं वाटतं की AI वापरलंच पाहिजे. सध्या हाच गट मला वाटतं विजय होतोय आणि हाच गट या ठिकाणी विजय झालेला आहे की फायदे जास्त आहे आणि या गटाला तोटे आहेत हे त्यांना पटवून देता आले नाही. त्याच्यामुळे आपणही आता हे मान्य करायला हरकत नाही की फायद्यासोबत तोटे आणि तोट्यासोबत काही फायदे पण यायचे आहेत. त्या दोन्ही बाजू जर आपण विचारात घेतल्या तर सध्या तरी असं दिसतंय की बाबा 49% जर पाहिलं तर फायदे जास्त आहेत आणि म्हणून आपण ह्या मतावर आलोय की यायचे फायदे जास्त आणि AI सर्वांनी वापरलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टीवर आधारितच पुणे विद्यापीठाने देखील हा जो काही नवीन अभ्यासक्रम आणलाय त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये सगळं AI त्यांनी इन्क्लूड केले. जसं की जॉग्राफीचं प्रॅक्टिकल असेल किंवा इतर कोणते प्रॅक्टिकल असेल तर त्यांनी AI कंपल्सरी वापरायला हवं. म्हणून आजच्या डेबिटचा विषय जरी AIचे फायदे तोटे असले तरी पण या डेबिटवरून किंवा इथून असं दिसतंय की AIच्या तोट्यापेक्षा फायदेच जास्त आहेत आणि म्हणून आपण AI स्वीकारायला हरकत नाही. पण AI स्वीकारत असताना त्याचे तोटे आणि त्याचे दुष्परिणाम याचा देखील अभ्यास आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी वाटतं आपली डिबेट संपलेली आहे आणि हा गट जिंकलेला आहे. खरं तर आता तो विषय झाला असं झालं तुमचं. आता ह्या